साताऱ्यामध्ये युवकाची स्टंटबाजी आली अंगलट. सातारा वाहक पोलिसांची धडक कारवाई. सातारा शहरामध्ये रात्रीच्या वेळेस साताऱ्याच्या शाहूनगर चौकामध्ये एक युवक स्टंटबाजी करत असल्याचे निष्पन्न झाले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सातारा वाहतूक पोलिसांनी या युवकाची कसून चौकशी केली. त्यानंतर हे केटीएम गाडी आणि युवकाला पोलिसांनी खाकी वर्दीचा हिसकाच दाखवला. सातारा शहरामध्ये आणि कॉलेज परिसरामध्ये कोणी युवक स्टंटबाजी करत असेल तर तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. सातारा वाहतूक पोलीस नियंत्रण शाखा एपीआय अभिजित यादव यांनी नागरिकांना आवाहन केले. या अगोदरही अशी हुल्लडबाजी आणि स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर सातारा पोलीस नियंत्रण कक्षाने कार्यवाही केली होती. यापुढेही करत राहणार. सातारा शहरामध्ये परवादिवशी एक युवक रात्री शाहू चौक परिसरामध्ये स्टंटबाजी करत असल्याचे निदर्शनास आले होते. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला होता. या व्हिडिओची दखल वाहतूक शाखेने घेतली. त्यानंतर काल दिवसभरामध्ये या युवकाचा शोध घेण्यात आला व संध्याकाळी सदर युवकाला ऑफिसला बोलवून त्याचं वाहन ताब्यात घेण्यात आलेलं आहे. या युवकावर स्टंटबाजी केल्यामुळे जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्या अनुषंगाने आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत. याद्वारे आम्ही प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा संदेश या ठिकाणी देण्यात येतो की वाहतूक शाखेच्या वतीने अशी स्टंटबाजी कोणी करत असेल तर त्या युवकांवर यापुढेही कारवाई करत राहणार आहे. यापूर्वीही अशी स्टंटबाजी करणाऱ्या युवकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. युवकांना याद्वारे चांगला आम्ही संदेश देण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही अशा पद्धतीचे स्टंटबाजी करून स्वतःच्या जीवाची तर पर्वा करत नाही आहे, पण त्याचबरोबर आपण इतरांचाही जीव धोक्यात आणतोय. याची थोडीफार आपण काळजी घ्यावी, दक्षता घ्यावी. अशा स्टंटबाजीच्या माध्यमातून काहीही साध्य होणार नाही, पण याच्यामधून निश्चितपणे कोणाच्या तरी जीवाला धोका होऊ शकतो. तरी अशा पद्धतीची स्टंटबाजी जर कोणी यापुढेही करणार असतील तर अशा युवकांवर सतत वाहतूक शाखेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. त्याचं उत्तम उदाहरण आम्ही या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून आम्ही खूप समोर देतोय की परवा दिवशी ज्या पद्धतीने युवकांनी स्टंटबाजी केली त्याची बाईक आम्ही आता ताब्यात घेतलेली आहे. त्याच्या संबंधित युवकाला पण ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई आम्ही करत आहोत.